वयाच्या 70 वर्षापर्यंत पण आपलं लैंगिक आयुष्य सुखी आणि समाधानी असावं. जे आपली जवानी असते त्याच्यामध्ये आपण खूप स्ट्रगल करतो, धावपळ करतो, आपला बिझनेस सेट करतो किंवा आपला जॉब सेट करतो. पण त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागतं, की सगळ्यात अगोदर जे म्हणजे पहिली गोष्ट मी तुम्हाला ॲडवाईस करेन, डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा थायरॉईडचे प्रॉब्लेम किंवा हार्मोनल इम्बॅलन्स हे जे काही प्रॉब्लेम असतात, अँझायटी, डिप्रेशन असतं किंवा काही थोडंसं निगेटिव्हिटी असते, ती कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच त्याची गरज पडते. 60च्या नंतर बऱ्याच लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशरचा किंवा थायरॉईडच्या किंवा जॉईंट पेन होतात की अशा गोळ्या चालू असतात. नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाला वयाच्या 70 वर्षापर्यंत पण आपलं लैंगिक आयुष्य सुखी आणि समाधानी असावं असं नेहमीच वाटत असतं. आणि खरोखर की वयाच्या 70 वर्षापर्यंत तुम्ही सेक्शुअल लाईफ चांगले एन्जॉय करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि तेच आपण ह्या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया की अशा कोणत्या गोष्टी आहेत की कोणते म्हणजे डाईट किंवा एक्सरसाइज आहेत जे जर प्रॉपरली आपण जर फॉलो केले तर नक्कीच आपलं लैंगिक आयुष्य 70-75 वर्षापर्यंत पण चांगलं टिकून राहू शकतं, चांगलं मजबूत राहू शकतं आणि चांगला आपल्याला आनंद पण घेता येऊ शकतो. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, काय असतं की वयाच्या 70 वर्षापर्यंत म्हणजे आफ्टर द एज ऑफ 50-60 तुमच्या शरीरामध्ये काही बदल घडून येतात आणि वयाच्या शेवटच्या उंबरठ्यावर आपण थोडं रिलॅक्स मूडमध्ये असतो. आपलं रिटायरमेंट झालेलं असतं किंवा आपल्याला म्हणजे सगळी जी आपल्याला म्हणजे कौटुंबिक जबाबदारी असते आपल्यावर ती बरीचशी म्हणजे कमी होऊन जाते. आणि तेव्हा केव्हा ते दोघांना पण आपल्याला निवांत वेळ भेटतो, जो की आपली जवानी असते त्याच्यामध्ये आपण खूप स्ट्रगल करतो, धावपळ करतो, आपला बिझनेस सेट करतो किंवा आपला जॉब सेट करतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला लैंगिक आयुष्य जगण्यासाठी जितका वेळ पाहिजे असतो तितका भेटत नाही. आणि त्याच्यामुळं कुठेतरी आपल्याला वयाच्या शेवटच्या उंबरठ्यावर असं वाटतं की आपण लैंगिक आयुष्य हे चांगलं जगलं पाहिजे. आणि खरोखरी सगळ्यांची इच्छा पण असते, पण त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागतं, की सगळ्यात अगोदर जे म्हणजे पहिली गोष्ट मी तुम्हाला ॲडवाईस करेन की तुमच्या हेल्थकडं आफ्टर द एज ऑफ 50-60 तुम्हाला नक्कीच चांगलं म्हणजे लक्ष देणं गरजेचं असतं. जसं की मी तुम्हाला सांगेल की डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा थायरॉईडचे प्रॉब्लेम किंवा हार्मोनल इम्बॅलन्स हे जे काही प्रॉब्लेम असतात हे लाईफस्टाईल डिसीज असतात. पण जेव्हा आपल्याला निवांत वेळ भेटतो, जेव्हा की आपल्याला जवानीमध्ये आपल्याला व्यायाम करायचा वेळ भेटला नाही, डाईटकडे बघण्याचा वेळ भेटला नाही, पण आज 60 वर्षांनंतर आपण जेव्हा रिटायर होतो आणि तेव्हा आपल्याला वेळ भेटतो, तर सगळ्यात पहिलं प्रथम कर्तव्य आपलं असतं की ते आपल्या शरीराकडे लक्ष देणं. जर तुम्ही प्रॉपरली शरीराकडे लक्ष देऊन जर प्रॉपर बॅलन्स डाईट घेतलं, ज्याच्यामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, स्प्राऊट याचं सेवन जास्त केलं आणि तेल, तूप, साखर, भात, चपाती याचं सेवन जर कमी केलं, तर मला वाटतं की तुमची जे बॉडीची प्रक्रिया आहे ती चांगली इम्युनिटी वाढण्यासाठी नक्कीच या बॅलन्स डाईटची आपल्याला मदत होते. आणि वयाच्या म्हणजे जेव्हा आपल्याला आपण वयस्कर होतो, आपण आपलं वय जेव्हा होतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये काही घटक चांगले पाहिजे, जेव्हा की आपलं सगळे ऑर्गन चांगले काम करायला पाहिजे. आणि त्याचसाठी तुम्हाला कंपल्सरी एक्झरसाईज करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि प्राणायाम योगा जर केलं तर मला वाटतं की जे काही तुम्हाला अँझायटी, डिप्रेशन असतं किंवा काही थोडंसं निगेटिव्हिटी असते ती कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच त्याची गरज पडते. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की जी आपल्या भारत देशामध्येच पॉसिबल आहे की तुम्ही सकाळच्या मॉर्निंग वॉकमध्ये म्हणा किंवा जिममध्ये म्हणा किंवा अजून कुठे जात असाल, सोशलाइज जितकं तुम्ही जास्त करसाल, जितके तुम्ही चांगले मित्र बनवसाल, जितकं त्यांच्याशी डिस्कशन करणार तितकं तुमचं म्हणजे माइंड फ्रेश राहील आणि अँझायटी, डिप्रेशनपासून दूर राहू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे कसं आहे की वयानुसार 60च्या नंतर बऱ्याच लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशरचा किंवा थायरॉईडच्या किंवा जॉईंट पेन होतात की अशा गोळ्या चालू असतात. तर या गोळ्या जे काही तुम्ही औषधी घेता त्यांचे पण साईड इफेक्ट जे आहेत ते नक्कीच इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी कारणीभूत असू शकतात. म्हणून आपल्याला कमीत कमी औषधामध्ये चांगलं कसं आपल्याला जीवन जगता येईल हे बघणं पण आपल्याला खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की रेग्युलर तुम्ही चांगली टेस्टिंग करून घ्या, ब्लड टेस्ट करून घ्या, चांगले तुम्ही फिजिशियनकडे जाऊन नेहमी तुम्ही चेक करत राहा, जेणेकरून तुम्हाला काही जर आजार असेल
तर ते फर्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्यावर ताबडतोब तुमच्यावर उपचार पण करून घेताना नक्कीच आपल्याला मदत होईल. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश असंच आहे की जे की माझ्याकडं 65-70 वर्षाचे जे पेशंट येतात त्यांना मी ॲडवाईज करतो की डेली डेफिनेटली तुम्ही एक्सरसाइज करा आणि बॅलन्स डाएट घ्या आणि मन शांत ठेवा आणि जितकं तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष देत आहे तितकंच तुम्ही तुमच्या पार्टनरकडं आणि पार्टनरच्या इमोशनकडं आणि त्यांच्या स्वभावाकडे तुम्ही थोडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की काही गोष्टी वयानुसार आपल्याला समजून घ्यायच्या असतात. आता दोघे तुम्ही 50-60 वर्षाचे झालेले असता आणि त्याच्यामुळं एक दुसऱ्याचा स्वभाव आपल्याला माहीत असतो की आपल्या पार्टनरला कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट नाही आवडत. त्या गोष्टी आपण जर टाळल्या तर नक्कीच आपल्या दोघांचे संबंध पण चांगले राहतात आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा आपल्याला त्यांची साथ पण चांगली मिळण्यासाठी याची मदत होऊ शकते. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला 60-70च्या नंतर पण सेक्शुअल लाईफ एन्जॉय करायचं असेल तर मी असं म्हणणार नाही की जवानीसारखं डेली तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे, पण वीकली वन्स ऑर फोर्टनाईटली वन्स जर प्रॉपर प्लॅनिंग करून प्रॉपर आपल्या पार्टनरला कन्व्हिन्स करून प्रॉपर त्यांची इन्व्हॉल्वमेंट करून जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किंवा इंटिमेट होत असाल तर नक्कीच तुम्ही 70 वर्षापर्यंत पण चांगलं सेक्शुअल लाईफ जगू शकता, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, जे की वयस्कर लोक असतील त्यांना काही प्रॉब्लेम असले तरी माझ्या क्लिनिकला आजच्या स्थितीमध्ये खूप ॲडव्हान्स थेरपी मी आणून ठेवलेल्या आहेत. त्या नक्कीच त्याचा तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. जसं की वयाच्या 60 नंतर 90% लोकांचं प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली असते आणि ती प्रोस्टेट ग्रंथी श्रिंकेज करण्यासाठी किंवा प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास कमी करण्यासाठी किंवा जे लघवी आपल्याला कंट्रोल होत नाही त्या लघवीवर ताबा मिळवण्यासाठी माझ्याकडे किगल एक्झरसाइज म्हणून मशीन आहे. ती किगल एक्झरसाइज मशीनवर येऊन आठवड्यातून 2 वेळा बसून अशा 12 सिटिंग जर घेतल्या तर नक्कीच प्रोस्टेट ग्रंथीचे आजार पण कमी करण्यासाठी ही किगल चेअर थेरपी नक्कीच तुम्हाला मदत करू शकते. दुसरी माझ्याकडे शॉकवेव्ह थेरपी आहे, जे की आपल्या वयानुसार जे आपल्या नसा असतात त्या नसा काही डॅमेज झालेल्या असतात, काही त्याच्यामध्ये ब्लॉकेज असतात, तर याला क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं. तर हे क्लिनिंग करण्यासाठी माझ्याकडे शॉकवेव्ह थेरपी मशीन आहे. ती पण आठवड्यातून 2 वेळा असं 12 सिटिंग तुम्हाला करून घ्यावं लागतात. त्याच्यानंतर माझ्याकडे पी-शॉट थेरपी आहे. ही पी-शॉट थेरपी म्हणजे कसं आहे की नवीन पेशी, नवीन न्यूरॉन्स, नवीन सेल्स तयार करण्यासाठी नक्कीच आपण पी-शॉट थेरपीची पण मदत घेऊ शकतो. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकामध्ये आहे. भरपूर ॲडव्हान्स थेरपी सेनाईल एजमुळं आलेल्या इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहे आणि त्याचा तुम्ही नक्की बेनिफिट घ्यावा. आणि खरोखर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे जे काही वयस्कर मित्र असतील त्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून ते पण त्यांचं लैंगिक आयुष्य सुखी आणि समाधानी ठेवू शकतात. धन्यवाद मित्रांनो.